आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती असंख्य वारकरी वारीमध्ये सहभागी होत आहेत। या ठिकाणी बाबा सहभागी झालेले आहेत। बघितलं तर 70च्या पुढं वय त्यांचं आहे। बाबा तुमचं नाव काय? बाबूराव साहेबराव कदम। तुमचं वय किती आहे? 75। 75 वर्षाचे आजोबा वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। कुठून चालत आलाय? पुण्यापासून। पुण्यापासून आळंदी म्हणजे पुणे ते समजा आळंदी ते पंढरपूर। आळंदी ते पंढरपूर वारी करताय। कितवी वारी आहे? वारी 10 वर्ष झाले। 10 वर्ष झालं वारी आहे। आता 10 वर्ष झाली वारीला, असं वाटत नाही की आता बस झाली वारी, काय करायची आता? किती वर्ष वारी करायची? अजून जोपर्यंत पाय चालते तोपर्यंत करायची। जोपर्यंत पाय चालतील तोपर्यंत करायची। एवढी वारी करून काय मागायचं पांडुरंगाला? पांडुरंग काय आनंद मागायचा, बाकी काय? काही धन दौलत पैसा काय वगैरे? नको, धन दौलत काय नको। मुलं वगैरे किती आहेत? 4 मुलं आहेत। काय करतात? कंपन्यात। कंपनीमध्ये हा। शेती? 3 एकर। 3 एकर शेती आहे। हा बाकी सगळं व्यवस्थित आहे? हो, बाकी व्यवस्थित। बरं, आता वारी का करावी? म्हणजे आता 10 वर्ष झालं तुम्ही वारी करताय, तर नेमकं वारी का करावी असं वाटतं तुम्हाला? म्हणजे याच्या मागचं कारण आहे की म्हणजे पांडुरंगाची भेट असेल किंवा वारी कशी? पांडुरंगाची भेट घेण्याकरता असे वारी। पांडुरंगाची भेट हो। घेण्यासाठी। बरं, पांडुरंगाकडे बघितल्यानंतर पांडुरंग तुम्हाला तुमच्या परिवारापैकी कुणासारखा वाटतो? देवासारखा वाटतो ना ते। देवासारखा नाही, म्हणजे तुमच्या परिवारातला एखादा सदस्य म्हणजे पांडुरंगासारखं कोण वाटतं की जे तुम्ही त्याच्यावर जीव लावून प्रेम करता? पांडुरंगा इतकं प्रेम कोणावरती करता? मोठ्या मुलावर। मोठ्या मुलावर। मोठ्या मुलावर तो पांडुरंगासारखी सेवा करतो, कुंडलिकांसारखी हा, सेवा करतो। नक्कीच मुलं ज्यावेळेस 75 वर्ष वय आजोबांचं झालेलं आहे आणि 75 वर्ष वय होऊन सुद्धा वारी करतायत। वारी तर तसं जर बघितलं तर आपण म्हणतोच की वारी ही म्हातारपणी करायची असते, पण तसं बघितलं तर वारी ही म्हातारपणी नाही। दादा ते हात येईल तुमचा। वारी ही म्हातारपणी करायची नसते, वारी ही तरुणपणीच करायची असते। आणि ज्यावेळेस तुम्ही तरुणाईमध्ये वारी कराल तर वारीचा खरा आनंद घ्यायला मिळतो। दादा तुम्ही इकडे आम्हाला, तुम्ही तरुण आहात, या वारीमध्ये सहभागी झालेला आहेत। बाबा तुम्ही थोडं 1 मिनिट सर, काय ये नाही उद्या पुढं। हां, काय नाव आहे? कुठून आलाय तुम्ही? माझं नाव सतीश भगवान आढाव। माझं गाव पिंपरोळा, तालुका परतूर, जिल्हा जालना। कितवी वारी आहे? माझी 5वी-6वी वारी असेल। 5वी-6वी वारी आहे। वारीत काय असं एखादं म्हणजे 5वी-6वी वारी करताय, तरुणामध्ये वारी, तरुणपणात वारी आहे, काय सांगणार आहे तरुणाला? तरुणाला हे सांगन मी की आज वर्षभर आपण इकडं संसारात गुंतलेला असतो। या संसाराचा थोडाफार बोज कमी व्हावा, इथं आल्यानंतर संसाराला माणूस थोडं विसरून जातं वारीला आल्याच्यानंतर, म्हणून ही वारी करायची। म्हणजे संसारातून विसरून आपण भगवंताच्या चरणावरती लीन होण्यासाठी जातो, म्हणजे म्हणून वारी करायची। बाकी काय वाटतं वारीत? काही एखादा अनुभव वारीबद्दल काय वाटतं? नाही, वारीचा अनुभव असा आहे की इकडं वारीला आल्याच्यानंतर माणूस बाकी काही सर्व चिंता हरवून जाते। वारीत फक्त एकच भेटतं आहे की भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भेट, या गोष्टी जाणवतात। बरं, तुम्ही काय मागताय आता? आजोबा तर म्हटलं मी काय मागणार नाही, तुम्ही काय मागणार आहे पांडुरंगाला? मागणं हेच आहे की आहे तोपर्यंत आपल्याला वारी घडावं, जोपर्यंत आपले हातपाय चालते तोपर्यंत आपला वारी घडावं, देवाकडे बाकी काहीच मागायचं नाही। मागण्याची ह्याची आता म्हणजे तसं बघितलं तर मागील तरी मागायचं काय, मागून मागायचं तर पांडुरंगाच्या जवळ, तर मागायचं पांडुरंगा वारी कधीच चुकू देऊ नको, हे शेवटच्या श्वासापर्यंत वारी मी करत राहणार आहे, हे सुद्धा या ठिकाणी बोलले गेलेले आहेत। आणि नक्कीच वारी ही एक माणसाला जगण्याचा मार्ग दाखवते। वारी ही पांडुरंगाच्या चरणावरती लीन व्हायला सांगते। वारी का करावीशी वाटते? कारण वारी ही जर बघितलं, वारी करत असताना तर पांडुरंग जर बघितलं आम्हाला कुणासारखा वाटतो, तो पांडुरंग आम्हाला आमच्या बापासारखा वाटतो। कारण शेतात राबणारा आमचा बाप, त्याच पद्धतीनं काळा कुट्ट दिसणारा तो पांडुरंग, लोक काळा म्हणतात, पण ज्याचा बाप शेतात राबतो त्याला पांडुरंग अगदी आवडतो। आणि म्हणूनच ही वारी सर्व शेतकऱ्यांची, आणि तसं बघितलं तर सर्व जी लोक पांडुरंगावरती प्रेम करतात त्यांची वारी आहे। आणि आपणही वारीत असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा। रामकृष्ण हरी माऊली।